पहिला तुला रे किती आनंदाचा आहे हा क्षण पंचारती ओ माऊल सारी चरणी होती उजळून आला प्रभात चला सयानो मार्ग भरवूनी उचलून घ्या गडोईवर चला सयानो मार्ग भरवूनी उचलून घ्या गडोईवर
अंगणात सरस बहिणा सूर्यकिरणानी सात घाली गाई वासरा थोडी मला करुणी सात घाली गाई वासरा थोडी मला करुणी सात घाली गाई वासरा थोडी मला करुणी हो दादा सुकाळ करुणी जाऊ सार मिळूनी आबोळी सगळ्या माळुनी आबोळी देती फणी आबोळी सगळ्या माळुनी आबोळी देती फणी आबोळी सगळ्या माळुनी आबोळी देती फणी गुरुजीचे सूर छेडली कृष्णाने ताल गुणकेली गुरुजीचे सूर छेडली कृष्णाने ताल गुणकेली चला चला लोकांत भरून चलून या गडोईवर 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 चला चला लोकांत भरून चलून या हॅलो प्रथमेश घड अगं मला तर मुलीच नाही माहित बघ. पण आमच्या शेतात शिला मावशी आहे ना, तिला बसलेलं सहा माहिती आहे. राग मार बघ. थांबा, थांबा, थांबा. शेजारी माणसं एकदम घट्ट. हाक मार तिला. मावशी, सगळे मावशी. काय ग पोरीनो? अगं मावशी, मजुरी बाजारात चाललोय बघ. अगं यायलाच पाहिजे का? हो, याला जावं. भीती भीती आहे. अगं किती वेळ येते ना? अगं माझा म्हातारा नवरा आहे आणि त्याच्यात माझं छोटस तांदूळ बाळ आहे. त्याला थोडस दूध पाजते आणि बिगी बिगी आले आले आलेच आले कागहात तुम्ही वारीला या म्हाताऱ्या मावशीला कागहात तुम्ही वारीला या म्हाताऱ्या मावशीला
तसं आम्हाला माहित नाही तुला मारणार बघ अगं मथुरे बाजारात निघालात खरं घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ ए मावशी सांगितलं पाहिजे हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार ठीक आहे अगे मावशी विकणे घेतलंय पातळ परपरीत दूध अगं काय वादळ परपरीत दूध अगं ते कसं काय ए मावशी माझी बाई पाण्यात असते की पातळ दूध देते ती परपरीत दूध देते बघ अरे ह्या मेलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही बरं हिचं जाऊ दे तू काय घेतलंस बाजारात जायला मावशी मी आल्यापासून बिचारे काका मलाच बघताय काय घेतलंस ते सांग अगं काय अगं हे, तुझ्या काय जिभेला हाड बीट असं चार चौकात सांगतात काय उपयोग आहे रे? हो पटकन सांगायचं असं थांबून कशाला सांगतेस सर माग अगं तू काय घेतलंस बरं तू काय घेतलंस बाजारात जायला मावशी अगं काय तुझी इथं मम्मी आली मी करतेस ती बाजारात जायला काय घेतलंस ते विचारते घे 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 अगं बाय तुझ्या गाडीचा घे घे टाक आणि सांग पटकन तू चाललं हा तुझं नेहमीचंच आहे मला माहितीये तू काय घेतलंयस तूप घेतलंयस ना अगं तूप घेतलंयस ना मग एवढंसं तूप सांगायला थू 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 तू करायची गरज काय सर माग अगं तू काय घेतलंस बरं तू काय घेतलंस बाजारात जायला मावशी मी बघितलेलो हो सर माग अगं तू काय घेतलंस बरं काय घेतलंस बाय सरपंच घे नाही नाहीतर इथंच पाहतो नाही बाजारी चला तर अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीस बघ रताळी अगं मध्ये तू माझी रताळीची बाग बघितलेलीच नाही मेलीच रोज माझ्या घरी येतेस ना मग माझ्या घरी काय माझ्या भावाला बघायला येतेस तू बरं जराशी पुढे ये अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे ये हे बघ कोपऱ्यापासून बांधायच्या त्या कोपऱ्यापर्यंत इकडे सगळी रताळीच आहे चालले बाजारी मला म्हणून येतंय गाणं तूच खेळी मागणं करते बरं ऐक. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला सुटला बारा सुटला बारा या वाटेला गेला साज सुंदर मथुरेच्या नगराला
मथुरेच्या नगराला आलोच देवा आलो.
कालिया अरे हा यमुना डोहा सोडून निघून जा नाही तर प्राण गमावशील. कृष्णा अरे कोणाला हे पाहून तुझ्या रस्त्याचा मध्य पाहूया पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो. कालिया अरे उगाच कमेंट करू नकोस. फुकटाने सांगतोय हा यमुना डोहा सोडून निघून जा नाहीतर प्राण गमावशील. कालिया अरे कोणाला मारावे लागेल हे पाहून तुझ्या असेल सामर्थ्य सकाळ युद्ध पाहूया पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो. चढूया घाट झपुरी शृंगारी
लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी मला बाबा ही कामगिरी झेपायची नाही बघ मला झेपायचीच नाही तुला पण झेपणार नाही आणि तुला झेपणार नाही मला झेपणार नाही ठरणार कोण नक्की बघ बघ भाग करू पण माझ्या केलं येईल ना हाक मारतो लागलं धर मला अरे ये वाकड्या रे वाकड्या अजून जोरात मारू बघ अरे ये वाकड्या रे वाकड्या अरे बाबा लवकर ये इकडं आलो आलो लवकर ये. अरे कार सुदामा अरे कार सुदामा या प्रेमाला बोला बोला माझ्या बोला माझ्या मुला
काय एवढी गडबड कशाला हा एवढी गडबड कशाला हा मेले तुमचं सगळं वाचलं होय काय झालं काय? त्याला वाय तिच्या करायला बसलो होतो तुम्हाला बोलवलं नाही हा आता म्हणजे वाय वर ऊन किती आहे वर मग वाय तिच्याला बसलो ना काय गारगार वाटते रे. कोणाच्या? अरे गारगार वाटतं अरे पण कोणाच्या कडाला बसला होता? तू वलेचं काय हा? अरे मला लय गाल होतं सांगतो काय याचा आवाज ऐकला अरे गुलाबा उचलून नेली ती मग हे एवढा आवाज चांगला आहे मला. अरे चांगला म्हणजे काय धरून ठेवली होती पण हराय पाहिजे ती ती गेली मग अरे माझी गुलामा थांबू काय मग तुम्हाला थांबले पाहिजे काय झालं बोलू गेलो बसकर आत्मा. हे थांबू जवळपास नाव वाटलं. काय भीती काय लांब थांबू बायको
काय ती गाय आहे ना गाय हा. अगदी चांगली गाते मी त्या गाण्यात ते बरोबर बोला शास्त्रीय असते. गायन केली म्हणजे अरे गुलामा मी नाही हॅलो माझा एवढा लहान पोरगा आहे हा लहान गायन केला एकदा ऐका दाखवण्यासारखं आहे. बंदिया एकदा ऐका गुलामा ह्याला सकाळ बोलवते मग हे बंदी इकडे अगं तुला सांगतो एवढा बोला आहे सकाळी मुंबईला उठला की पहिला वाले हा दुधलं काय श्याम काय की दुधलं काम नाही काय करतो पाहिजे तेवढी वळण गायला घालून जातो हा दिवसभर खा त्याला असली झाली हा, झाली पाहिजे हा, त्याला सांगितलं हे काम सोड पहिला चालेल जा चालेल जायला नको तर गुलाम ऐकतच नाही तू काय समजत नाही सकाळी उठला पहिल्या वाले मग मी काय म्हटलं अरे गुलामा छाडीत जा परवा मास्तराचा फोन आलाय मला हा काय म्हणाले मास्तर अरे मी तर घाबरलोय म्हटलं केलं काय या शाळेत काय झालं काय मग? मास्तर काय म्हणाले तुमच्या पोरग्याला ताबडतोब शाळेत घेऊन या हा अच्छी तसा उचलला बंद्याला पहिला शाळेत घेऊन तुला काय झालं मास्तरांना समोर बंद्याला उभा केला काय म्हणाले तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करीत हा शाळेत अभ्यास करीत नाही म्हटलं मास्तरला मी छाती ठोकून सांगितलं मी म्हटलं पोरग्याला आज शाळेत घेऊन आलोय म्हटलं बघूया होऊन जाऊ दे काय तर तुमची तक्रार तरी काय आहे काय करा तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करी म्हटलं आज करणार मात्र बोले ठीक आहे पण त्याची मी परिचय घेतो हा म्हणत्या घाबरला असेल. कुठं घाबरतो काय? मला घाबरत काय काय? मास्तर घाबरला नाही? काय बोले मास्तर बंद्या तुझ्या आज मी परिचय घेणार आहे बंद्या हे परिचय घेणार मास्तर बोले पहिला बंद विचारतो काय विचारला नाही बंद्या म्हणत्या पाऊस पडून गेल्यावर पाऊस पडून गेलो. विजा का चमकतात त्याला काय म्हणतात? आता पाला ना. झाले राग. हा? आले पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात थांब. तुला. काय बोलतो? मास्तरांनो, पाऊस पडून गेल्यावर विजा चमकत नाही काय चमकतं? म्हणतो वरचे देव आहेत ना बेतल्या मला बघतात तुझं पाऊस पडला विचार म्हणजे काय मास्तरा दुसरा बंद बंद्याला दाखला दुसरा बंद दाखला काय चला बंद्या मला सांग तुझा जन्म केव्हा झाला काय सांगितलं छाती ठोकून मास्तर माझा जन्म बुधवारी झालाय बरोबर आहे. पोरग्यात मास्तराला काय विचारलं तो विचारला. हा काय म्हणतो? काय विचारलं काय विचारला? मास्तरांनो हा. माझा जन्म बुधवारी झालाय हा. तुमचा केव्हा झाला मास्तर काय म्हणाले काय बोलले? पंड्या माझा जन्म रविवारी झालाय बरोबर आहे. पोरगा काय म्हणाला काय बोलले? मास्तर तुम्ही खोटं बोलता बाय हा पण तो रविवारी जन्म होत नाही रविवारी पण तो सुट्टी असते हे नवं सुट्टी असते ना? तेच ते काय? तू जातच नाही तू किती पण खोटा बोल तू शाळेत जातच नाही मात्र काय बोलले तिथला प्रश्न तुझा पोरगा उत्तर दे. काय घेणार बघ काय विचारला नाही बंद्या माझ्या दोन पद्धती उत्तर बोलवलेली तिसला मधनं असा आहे पंधरा म्हणतो फलांची नावं खा तो काय? काय सांगितलं आंबा फणस पेरू किती झाले आणि एक डझन केली झाली की नाही सांगतोय मास्तरांना मास्तर गाडच पडले. काल म्हणजे ती आपला आवाज झोपवला तुमची गडबड काय हा अरे कशाला मारायला गडबड? मला त्यानं हात मारायला सांगितला त्याला सगळं माहिती आहे. म्हणजे तुला काय माहित मला नाही काहीच माहिती नाही. काय कामगिरी आहे नाही तर मी आपल्याला कामगिरी काय आहे सांगायची आहे ती. आपण सांगतो. हा. 16 सहस्त्र. हा. त्यांचे 60 गोपिका. हा. माठ करून हा. मथुरेच्या बाजारी चालले. मग त्यांना आपल्याला अडवायचं. तुम्हाला तुम्हाला नाही. तुला.
चालले आहेत त्या गौरी कुठं आहे तू पाहिल्यास ना छे, गेलो. गौरी कुठे आहे? चल. एवढा वर खाली उड्या का मारावा अरे मेला हा सांगितला नाही तू काय त्यांच्याकडं मग जर घेऊन यायचं आहे छे, हे गुलाम हे काय ऐकवलं नाही नाही तू काय घेतलं नाही पण एक घेतलंय त्या सगळ्या गवळणी आहेत पांड्या पुजूत आहे पांड्या पुजूत आणि त्या गवळणीमध्ये एक गवळण आहे पांडी फटमटी आहे असली गवळण आहे कशा काय म्हणून पांड्या हा बघ तू काय हा बरोबर आहे पांढऱ्या म्हणून पांड्या मग तुम्ही काय बोलता का तो? आम्ही त्यांना अडवायचं नाही ना. ठीक आहे काय करू तिच्या बरोबर आला खालतो काय या मावशीपासून जरा जपून राहा का पाणी करून टाकल शाप मी याला सांगला ही मावची हे, अरे मी कशाला आलोय कामगिरी करणार ही काढी दर तिला ओळख आलेली आहे बघ कशी काढते ती का हे मावची काय म्हशी बोलवतोस की रेडका बोलवतोस मावची आत मला जाय. कसं आत मारायची बाय माणसाला एकदम गेम आहे हा थोडं खाली घे मावची या ग माझ्या बाबूला आतमध्ये घ्या तुझा बाबू हा काय बदलाय त्या बाबूला होय गेला तू नाही तू बोलत तर बरोबर आहे मावची जरा गरम आहे जरा जपून होय काय आता काय करू हे मावशी ग संकेत मते यांकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं सुंदर असं नाव द्यावं. संकेत मते. संकेत बरं संकेत मावची नाव चांगलं घ्यायचं काय संकेत मते हा? मते की नथे संकेत मते काय झालं नाही काय झालं ना नाव फक्त चांगलं घे कारण काय माहितीये आपल्या कोकणात आंब्याचा सीजन चालू आहे संकेत मते आंब्याला देतील खोकी हा मारणार आहे यार मते मते याला म्हणतो नव्हती बरं संकेत खणखण कुदळ मणमण माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पाना 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पाहिजे नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलपट्यांची ने अस्तुरी संकेत रावांची हॅलो तसेच
सागर सुरेश दळवी, सागर सुरेश दळवी, कोकरे चौथाई याचकडून मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याने मावशीनंही त्यांचं सुंदर असं नाव घ्यावं. बर सागर, तलतल तल्यात उभी होती जिन्यात, तलतल तल्यात उभी होती जिन्यात, लाल चोले अंगावर तिजभर भांगार, शेल्याने शोले सोडले, दारी होती रुकवात, त्याच रुकवातीत काय काय परी, पाण्याच्या वाट्या, हळदीच्या वाट्या, दारी होती दिवाळी, दिवाळीसाठी ठेवला होता पायका, दारी होती दिवाळी, दिवाळीसाठी ठेवला होता पायका. सागररावांचं नाव काय ते सर्व मंडळीने ऐका. तसेच मीत प्रभाकर मते गाव आरवली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच मिलिंद नारायण दळवी गाव कोकरे चौथाई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच सुषमा संदीप घाणेकर तू काय म्हणू बोल आता बघ काय करतोस बघ तरी मावशीला मग काय विचारतो हे मावशी अरे काय झालं रे मेल्या हुंदरा? मेला हुंदरासारखा दिसतोय. नानपण मेले तो हुंदरा. हे मावशी अरे काय झालं रे हुंदरा? तेव्हा सांगून तेव्हा अरे काय झालं? हा एवढीचा उंदीर आहे ना काय रे मेल्या? याचा अजून एवढूसा उंदीर आहे? काय रे? नाही, नाही. हा एवढीचा उंदीर. हा एवढीचा उंदीर. हा एवढूसा. असं सांगा. मी तर सांगतोय काय? एवढीचा उंदीर एवढ्या मोठ्या पत्याला हे मेल्या. कुठं भोग माझी कुठं बाहेर पडलं मावशी अरे आता काय झालं? मावशी अरे काय? तुझं नाव काय आहे ग मेल्या माझं नाव हो. पण तुला काय करायचंय? आता काय सांगू हिला? मला काय करायचं आहे मोठा प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम आहे काय झालं? मावशी याचं काय झालंय काय? मगाचपासून बघतोय तुला मग काय झालं? मला लय आवडली तू हे मेल्या माझं लग्न झालंय. होय काय पण मी तुला सांगतोय मला तू लय आवडलीच माझं तुझ्यावर लय प्रेम आहे मावशी मसाला मारून याला मसाला मारून दुसरा मसाला मारून जेवलेच चांगला आहे काय मिक्स होतं माहितीये बघ तरी तुला सगळे मावशी काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे मसाला मारून माझ्यावर लग्न करशील लिंबू पिलून काय लिंबू पिलू? काय रे? काय म्हणतो माहितीये काय काय तुझी आता म्हणजे ऊन खूप झालंय हा तुझे लिंब आहेत ना तुम्ही बाहेर गेले फेकून दिली. काय मावशी ग जेवले कडक घेऊ पण एवढं बरं ऐक. बरं कुणाला आहे का? मला आधीच बघून असू दे. बरं अस्मित दादाच्या लग्नात आणली होती शंकर दादाने दारूची बाटली. नाही कुणाल तुला नाही पाहिजे तर बघून नको. अस्मित दादाच्या लग्नात आणली होती शंकर दादाने दारूची बाटली. हे कुणालराव मला भेटायला आले ना पहिल्यांदा तेव्हा त्यांची पॅन्टच फाटली. हॅलो विद्या विलास मांडवकर तिची पॅन्ट फाटली अरे काय त्यांचे घेऊन बरोबर ही 2 नंबर गवलेला आहे ना तिच्याकडे शिला आहे शिलू मागे अरे आता काय झालं मेल्या? मी काय म्हणतोय अरे काय झालं ते सांग पटकन. आम्हाला बाजारात जायला उशीर होतोय. मग तू हल्ली कुठून जायची कुठं अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. अजिबात जाऊ नकोस अरे पण का? त्याला मोठं प्रतिबंध आहे मग बरं आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. इकडे गेलं घातलंय आता कुठं जाणार तू मग बरं आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ. इकडे वय घातली मेले ही वय मेल्या फणसाच्या पाऱ्याची भाजी खाल्ला नाही म्हणून वय उभी आहे. नाहीतर मेले ही बघ वय. तुझ्या काय होय, सुकट आली ना मावशी.
अगं मावशी आम्ही कुत्र्याच्या संगतीच्या जबाबदारी आहोत. अरे मग तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का? आधार कार्ड, पॅन कार्ड? नाही. काय म्हणते? पॅन कार्ड. कोणतं पॅन कार्ड? काय चिंता आहे का? इथं कोणतं पॅन कार्ड? ए, मेले. पॅन कार्डाला माहित नाही. तुला ओळखपत्र विचारते. आधार कार्ड, पॅन कार्ड. अरे ओळख विचारते. बंद केली ही तुमची वाट हे बहुतून डोशीचे माठ पेंद्या सुद्धा मला तोळा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका हा कायदा कायदा कशाला पाठवलं मला? हा? तू बघितलं का तुझ्याकडे? ती? मला बघितलं होती. पायात दुर्मत होती. तू? तिने देवात दूध नाही ती. काय बोलू? हा? ए मावशी. अरे आता काय झालं? मावशी, आमच्या कायद्याप्रमाणे या चांगल्या भाऊनी खाली बसल्या पाहिजे. अगं पोरीनो, हे जे कायद्याने न बसता आपण थोडं जमल्या म्हणून बसूया. नाही ना मावशी, काय देण्यात बस. अगं पोरीनो, बसा गं. मोहन मुरली भूलवी जगाला मोहन मुरली भूलवी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदला गोकुळिया वाढलो मी श्री नंदला
एवढं मी तुम्ही आणला कुठून तरी जाणार कुठे आम्ही असल्या कोकणात ते जाणार मथुरेला. मोठं तो रस्ता कुठे बंद आहे आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात ते कुठे भगवान कृष्ण भगवान असले नसतात. मराठी कसे असतात देवीला, वस्तुकीला, गडवेला, विद्यार्थ्यांना नसतात. हे राजे कलियुग आहे कलियुगामध्ये देवाला कृपा ध्यान करावी लागतात देवा, त्या जन्मकुळा सांगा. ऐक राधिके तुला सांगतो माझ्या जन्मगुणा ऐक राधिके तुला सांगतो माझ्या जन्मगुणा जन्म माझा झाला बंदी झाला जन्म सौंदण्याच्या हिंदोवर झुलतो झोका सौंदण्याच्या हिंदोवर झुलतो झोका मी प्रिय सखा तू माझी वेडी राधिका मी प्रिय सखा तू माझी वेडी राधिका
कुलस्वामिनी लाईट मालक